दिवसभर आपली चर्चा सुरू आहे। कौल महाराष्ट्राचा, कौल मुंबईचा आणि विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय। निकाल आता थोड्याफार फरकाने जवळपास स्पष्ट आहेत। मुंबईमध्ये शिवसेनेला थोडे मित्र शोधावे लागणार आहेत। पुण्यामध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे। शिवसेने नाशिक सुद्धा ताब्यात घेतले। भाजपने आघाडी आहे भाजपची सगळ्या ठिकाणी, पण त्याच वेळी काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फटका बसलेला आहे। मुंबईमध्ये तर काँग्रेसला स्वतःच्या होत्या त्या जागा सुद्धा राखता आलेल्या नाहीयेत। पुण्याला राष्ट्रवादीला गमावं लागणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये स्वतःची इब्रत राखलेली राष्ट्रवादीनं, पण या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काय अर्थ आहेत, काय अन्वय अर्थ आहेत आणि लोकल ते राष्ट्रीय पातळीला याचे काही संदर्भ लागतात का ते आपण बघतोय। मी पुन्हा एकदा केतकर सरांकडे येतो। केतकरजी, जर का सगळ्या या महापालिकांमध्ये शिवसेना भाजप त्यातला पक्षीय भेद सोडून द्या, या पक्षांना जर का असा पाठिंबा मिळत असेल तर महाराष्ट्रातल्या अर्बन पॉलिटिक्समध्ये आता काँग्रेस राष्ट्रवादीला जागा नाही असं आपण विधान करू शकतो का? असं विधान नाही करू शकत, परंतु ही परिस्थिती त्यांना विचार करायला लावणारी आहे की आपल्याला इथे का स्थान नाही। जसं आपण आता नेहमी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, भाजप एवढीच चर्चा करतो। आपण हल्ली कम्युनिस्ट पक्ष नावाचा काही पक्ष आहे किंवा समाजवादी पक्ष नावाचा एक पक्ष याची चर्चाही करत नाही। परंतु कदाचित आपल्याला माहीत नसेल किंवा असेल, 1900 जवळजवळ 80 सालपर्यंत कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्ष मुंबईमध्ये तर एकदम ठाम असलेले पक्ष होते। एकेकाळी तर मुंबईचा रंग लाल अशीच भूमिका होती। संबंध कामगार वर्ग इथे होता। आता झालंय काय, मुंबईतला कामगार वर्ग संपलेला आहे। आता मुंबई सर्व्हिस सेक्टर सिटी झाली आहे। पुण्याचा कामगार वर्ग संपलेला आहे, पुणे पण सर्व्हिस सेक्टर सिटी झाली आहे। हा जो बदलता वर्कफोर्स आहे, त्या बदलत्या वर्कफोर्समध्ये ह्या लोकांनी काही त्या प्रकारे कामं केली नाहीत। कम्युनिस्टांचा जोर काय होता? ट्रेड युनियन्स। काँग्रेसचा जोर काय होता? ट्रेड युनियन्स। इंटकचं मोठं सामर्थ्य होतं मुंबईमध्ये। आता तो वर्कफोर्स गेल्यानंतर इंटक संपली, ट्रेड युनियन लालिशांची संपली, लाल बावट्याची संपली, स्वाभाविकच ते पक्ष खाली आले। नव्या शक्तींमध्ये आपले पाय कसे रुजवायचे याचा विचार काँग्रेसनी किंवा कम्युनिस्टांनी न केल्यामुळे ते संपलेले आहेत। याचा अर्थ त्यांना नवीन भूमिका घेऊन पुढे जाता येणार नाही असं नाही, परंतु त्यामुळे ह्या शहरी भागात जसं बंगालमध्ये झालं, बंगालमध्ये नाही तर ममता बॅनर्जी येऊच शकत नव्हती। तामिळनाडूमध्ये एकेकाळी कम्युनिस्ट पक्ष स्ट्रॉंग होता। आता केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाला यायला परत खूप त्रास सहन करावा लागला। कसे म्हणजे ते काही प्रचंड बहुमताने आले नाहीत। केरळमध्ये आपल्या देशातलं सगळ्यात पहिलं कम्युनिस्ट सरकार 1957 निवडून आलेलं होतं। आता हे सगळं बदलत आहे। तर हे सगळं बदलताना आपण कोणत्या भूमिका, कोणत्या समाजाला घेऊन पुढे जायला हवं याचा विचार माझ्या मते काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुरेसा केलेला नाही। त्यामुळे ते जे असं मधलं व्हॅक्यूम तयार होते, ती व्हॅक्यूम कोणीतरी भरतं आणि ती व्हॅक्यूम कोणीतरी भरताना ती भाजपने भरलेली आहे आणि शिवसेनेने भरलेली आहे। त्यामुळे शहरांमध्ये आता ह्या पक्षांना स्थान नाही, याचा अर्थ त्यांनी जर भूमिका बदलली तर त्यांना मिळणारच नाही असं मात्र नाही। निलेश, याला जसं केतकर सरांनी सांगितलं, याला एक कारण हेही आहे का? उद्धव ठाकरे हे शिवसेनेचा चेहरा आहे, पुन्हा एक अर्बन चेहरा येतो, एक शांत वृत्ती मांडणारे, एक मुद्दा मांडणारे आणि पुढे जाणारे। तिकडे देवेंद्र फडणवीस येते तर प्रश्नच नाही, तर सगळ्याच अर्थाने शहरी आहेत, सगळ्याच अर्थानं अभिजन आहेत। या चेहऱ्यांना अपील शहरामध्ये मिळत चाललेलं आहे आणि म्हणून त्यांना बाकी तुलनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असे चेहरेच नाहीत। अजितदादा तर फिट होतच नाही शहराच्या प्रतिमेमध्ये, याचा फटका बसतोय आणि त्यासाठी त्यांना नवीन डिस्कवरी ऑफ न्यू आयकॉन्सची गरज आहे आता। नाही, मुख्यतः प्रतिमेचं ज्या वेळेला आपण बोलतोय तर ज्या देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा ही स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री अशा स्वरूपाची आहे किंवा ती तयार केली गेली आहे। अद्याप तरी किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर लावलेले 7 कंपन्यांचे जे आरोप आहेत ते वगळता उद्धव ठाकरेंवर थेटपणे कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत। मात्र जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर नजर टाकली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जवळजवळ सर्वच नेतृत्व हे कोणत्या ना कोणत्या भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेलं, गुरफटलेलं पाहायला मिळतंय। आणि त्यामुळे जो शहरी वर्ग आहे हा मुख्यतः भ्रष्टाचाराच्या विरोधी अशा मानसिकतेचा पाहायला मिळतोय। म्हणजे अगदी अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून तर नरेंद्र मोदींच्या उदयापर्यंत जो प्रमुख मुद्दा भारताच्या राजकारणात राहिला तो भ्रष्टाचाराचा विरोध हा राहिला आणि त्यालाच मुळात मत दिलं म्हणून मोदींना मत मिळालं। आणि या परिस्थितीमध्ये जोपर्यंत स्वच्छ प्रतिमेचे चेहरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला मिळत नाही तोपर्यंत त्यांची परिस्थिती ही शहरी भागामध्ये सुधारेल अशी सध्या तरी परिस्थिती दिसत नाही। त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला पाहिजे की भारतीय जनता पक्ष हा स्वच्छ पक्ष ही प्रतिभा लोकांमधून पुसली पाहिजे। भारतीय जनता पक्ष हा नंबर 1 चा भ्रष्टाचारी पक्ष आहे। त्याशिवाय एवढे 1000 कोटी 15,000 कोटी खर्च होत नाहीत निवडणुकीमध्ये। मुद्दा असा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे इतके अकार्यक्षम झाले आहेत की त्यांना भारतीय जनता पक्षाचा जो काही भ्रष्टाचार आहे तो आणताच येत नाही अजेंड्यावर। ही जी निवडणूक होती यामध्ये 22 वर्ष आम्ही ते मुद्दा उचलला की 22 वर्षापासून भ्रष्टाचार सेने आणि भाजपचा चालू आहे, अनेक मुद्दे, पण ते कुठे लोकांनी मान्यच केले नाहीत। म्हणजे
ते पहा तुम्ही, एज्युकेशनमध्ये घोटाळा, टॅबलेट घोटाळा, रोडच्या घोटाळा, पॉटोल घोटाळा, म्हणजे सर्व घोटाळे आम्ही समोर आणले लोकांचे. पण लोकांनी त्याकडे म्हणजे लक्ष दिलं नाही. आणि लोकांच्या म्हणजे लक्ष वेगळ्याच ठिकाणी गेलं, जी पोलरायझेशन सॉर्ट ऑफ झाली. अगदी खालच्या पातळीवर यांचा जो प्रचार झाला उद्धव आणि सीएमचा, म्हणजे हे त्यांना माफिया म्हणतात, ते गुंड म्हणतात, तो म्हणतो यांचे कपडे काढू टाकणार, तो त्यांना काहीतरी हिजडा म्हणतो, असं म्हणजे अक्षरशः खालच्या पातळीवर जो गेला प्रचार, त्यामुळे लोकांनी आणि जे मीडिया आहे, मीडियानी पण त्यांना जास्त स्पेस दिली. जी स्पेस ऑपोजिशनची असली पाहिजे ती स्पेस ह्या लोकांनी ऑक्युपाय करायला होतं कोण तुमच्याकडे? मी मगाशी सुद्धा वाघमारेंना तोच प्रश्न विचारला की तुम्ही म्हणता की आम्ही हे मुद्दे आणले, तरी सप्रांबरोबर आम्ही म्हणायला आणखी कोण कोण होतं? कोण होते चेहरे? बघा, ऑक्युपाय करायला सर्व विषय होते, पण हे जे आपसात भांडतात, जेव्हा दोन मोठे नेते सत्तेत आहेत आणि ते भांडतात, दॅट इज अ टीआरपी. म्हणजे ते तुम्हाला टीआरपी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला टीआरपी साठी तुम्हाला असं म्हणायचं की टीव्ही बघून लोक मत देतात असं तुमचं म्हणणं आहे? मग काय त्या नाही का? म्हणजे तुम्ही हे जी बातमी दाखवतात त्यावर काय लोकांचं मग खरं तर मग भाजपला जास्त मिळालं पाहिजे, कारण तुमचा आरोप असतो की डिमॉनिटायझेशनचा विषय मगाशी ती चित्रताई बोलत होती. डिमॉनिटायझेशनचा विरोध तर सेनेने केला होता. म्हणजे आपण असं सांगू शकत नाही की डिमॉनिटायझेशनचा फायदा किंवा नोटबंदीचा फायदा भाजपला झालेला आहे. ते शिवसेनेला कदाचित झालेला आहे, तसं फायदा काँग्रेसला झाला नाही, कमी प्रमाणात झालेला आहे. मी हाच प्रश्न पुण्याला अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादीचे. अंकुशजी, स्वागत आहे तुमचं चर्चेमध्ये. मागच्या वेळी निवडणुकीच्या वेळी मला आठवतं चर्चेमध्ये असतानाच तुमचं अभिनंदन करता आलं होतं, आज मात्र तसं करता येत नाहीये. पुण्यासारखं, पुणे शहर राष्ट्रवादीचं, म्हणजे तसं म्हणायला झालं, मी मगाशी महाजनांनाही नाही म्हणालो की आधी टिळक, त्यानंतर गाडगीळ, त्यानंतर शरद पवार आणि मग कलमाडी आणि मग आतापर्यंत सगळं गेलेलं आहे. अशा प्रकारे पकड असणारं शहर आज हातातून तुमच्या निसटलं. मला सांगा, काकड्याची कुठे चूक झाल्या आणि केवढ्या चुका झाल्या या? प्रसन्न, पुणे शहरातला जो निकाल आहे तो आमच्या पक्षाला काय किंवा भारतीय जनता पक्षाला काय, दोन्ही पक्षांना अनपेक्षित असा आहे. इतका मोठा पराभव आमचा होईल हे अपेक्षित नव्हतं, आणि इतकं मोठं यश भारतीय जनता पक्षाला मिळेल हे भारतीय जनता पक्षाला देखील अपेक्षित नव्हतं. पण निर्णय झाला, पुणेकरांनी कौल दिला, तो कौल आम्ही नम्रपणाने स्वीकारण्याची भूमिका घेतलेलीच आहे. नेमकं काय झालं खरं म्हटलं तर, पुणे शहरामध्ये गेल्या 10 वर्षात आम्ही सत्तेवरती जरूर होतो, परंतु पुणेकरांनी एक हाती सत्ता आमच्या हातामध्ये दिली नाही. क्रमांक 1चा पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी सत्तेवरती आलो. काही काळ आम्हाला पुणे पॅटर्न करावा लागला, कारण शेवटी जर 1 क्रमांकाचा पक्ष झाला तर त्या ठिकाणी सत्ता तर राबवली पाहिजे, आणि मग ती राबवण्यासाठी काही वेळेला आम्हाला पुणे पॅटर्न करावा लागला. त्यानंतरच्या कालखंडामध्ये त्यांना बाजूला सरून आम्हाला काँग्रेसला बरोबर घेऊन काम करावं लागलं. पण या दोन्ही घटनांमध्ये आमची मात्र नेहमी कोंडी होत होती, ज्याला आपण सँडविच म्हणू तशा प्रकारचा. कारण शेवटी कोणी जरी आमच्या बरोबर असलं तरी प्रत्येक पक्षाला त्यांचा पॉलिटिकल अजेंडा राबवण्याचं काम असतं, आणि मग त्यावेळेला राष्ट्रवादीला काही क्रेडिट मिळू नये म्हणून अनेक वेळेला आमच्या मित्रपक्षांनी आम्हाला अडचणी आणल्या, काही वेळेला पुणे पॅटर्नमध्ये इतर त्या दोन्ही पक्षांनी अडचणी आणल्या. पण त्या पार्श्वभूमीवरती देखील आम्ही गेल्या 10 वर्षात चांगल्या प्रकारचं काम केलं. पण थोडासा भारतीय जनता पक्षाचा यावेळेचा प्रचार, कारण 2014 साली लोकसभा त्यांनी जिंकली, विधानसभेमध्ये देखील पुणे. थोडं थांबवतो तुम्हाला, एक दोन महत्त्वाचे अपडेट्स येतात त्या मला घ्याव्या लागणार आहेत. पहिली बातमी म्हणजे किरीट सोमय्या यांनी मुंबईमध्ये युतीचे संकेत दिलेले आहेत. काय म्हणालेत किरीट सोमय्या, आपण ऐकूयात. आता केंद्रात शिवसेना आमच्या बरोबर आहेत, महाराष्ट्रात त्यांचे मंत्री आमच्या बरोबर चांगलं काम करतायत. तसाच पद्धतीने मुंबई महापालिकेचा विकास आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने आमची इच्छा राहणार, सगळ्या 200 नगरसेवकांनी 227 नगरसेवकांनी एकत्रित पुढे जावं. विकास, मुंबईचा विकास आणि पारदर्शकतासाठी मला कुणाच्यासाठी काही किती मेहनत याचना करावी लागली तर मुंबईचा विकास आणि पारदर्शकतेसाठी किरीट सोमय्या असो, आशिष शेलार असो, देवेंद्र फडणवीसनी आपली स्वतःचा जीव हातात घेऊन फिरत होते. मुंबईकरांसाठी जर काय मागायला जाणं याला कोणी कठोरा म्हणत असेल तर मी मुंबईसाठी काहीही करू शकतो.
पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबल. राजकारणात सगळं काही शक्य आहे. कालचा शत्रू आजचा मित्र उद्याचा शत्रू असू शकतो. किरीट सोमय्या यांच्या तोंडून हे ऐकायला यावं की शिवसेनेचे मंत्री आमच्यासोबत चांगलं काम करतायत आणि खासदार आमच्यासोबत केंद्रामध्ये आहेत आणि 227 नगरसेवकांनी मिळून काम करावं. हे कोण म्हणते? किरीट सोमय्या. हे कोण म्हणते? ते किरीट सोमय्या जे मातोश्रीवरती भ्रष्टाचाराचे आरोप करत होते, मनी लॉन्ड्रिंगचे आरोप करत होते. हा काय प्रकार आहे? लोकांसमोर हे काय चाललेलं आहे? काल तुमची भाषा काय होती, आज तुमची काय आहे? हेच का ते पॉलिटिक्स? मी पहिल्यांदा केतकर सरांकडे येतो. केतकर सर, तुम्ही ऐकलंय किरीट सोमय्यांचं म्हणणं? 2 दिवस नाही झाले, 2 दिवसापूर्वी यांची भाषा वेगळी होती आणि आज ते म्हणतात. सोमय्यांचं नवं आहे असं वाटतं की काय तुम्हाला? किरीट सोमय्या असं कायमच करत आलेले आहेत. ते एकदम असा आविर्भाव आणतात की आता ते लढाईला उतरलेले आहेत, संबंध तलवारी नाली घेऊन आणि संबंध भ्रष्टाचार मुक्त देश करणार आहेत आणि लगेच त्यांची भाषा बदलते. ज्यावेळेला त्यांना विचारलं, एकदा मीच विचारलं होतं का चॅनलवरती असताना, अहो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध तुमची लढाई बरोबर आहे, पण तुमच्या पक्षात जो भ्रष्टाचार आहे त्याच्या विरुद्ध तुमची लढाई आहे का फक्त काँग्रेसमधल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आहे आणि आता शिवसेनेच्या विरुद्धच्या भ्रष्टाचार? त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. त्याच्या पाठोपाठ खडसेंची केस आली. खडसेंची केस आल्यावर पुन्हा किरीट सोमय्या गप्प झाले आणि नंतर पुन्हा म्हणायला लागले नाही खडसेंबरोबरचा वाद नाहीये. म्हणले वाद का नाही, आमचं खडसेंचं भ्रष्टाचार काढून टाकू. ते दर दिवसाला दर तासाला सुद्धा भूमिका बदलतील. त्यांना त्याचं काही पण उद्या हे खरंच केलं तर काय? त्यांच्या बाजूनी त्यांनी आता घेतले पडतं भूमिका. त्यांना लक्षात आले की आता 8 कॉर्पोरेशन आपल्या ताब्यात आलेले आहेत आणि जो अड्डा आहे, आणि तो एक लक्षात घे प्रसन्न, त्या 8 कॉर्पोरेशनची एकत्र लोकसंख्या पण मुंबईपेक्षा कमी आहे. खरंय. मुंबईची संख्या 2.25 कोटी आहे आणि ठाणा मिळून आणि मुंबई मिळून जी 2 कोटीच्या वर लोकसंख्या आहे ती बाकी सगळ्या कॉर्पोरेशनची मिळून त्याच्या अर्धी पण नाहीये. 1 कोटी पण नाहीये. पुणे पण वाटतं तेवढं मोठं नाहीये. सोलापूर तर लहानच आहे. त्यामुळे 2 कोटी लोकांचा पाठिंबा जर आत्ता प्रामुख्याने मेजॉरिटी नसेल, सौरभ म्हटलं असं प्रामुख्याने मेजॉरिटी नसली ते प्रामुख्याने जर तो शिवसेनेला मिळत असेल 2 कोटी लोकांचा, तर इतर कॉर्पोरेशन्समध्ये मिळालेला पाठिंबा हा लोकसंख्येच्या मानाने कमी आहे. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे किरीट सोमय्या लक्षात घेत नाहीये. त्याला लगेच मुंबईशी जोडून घ्यायचं कारण ते त्यांना स्वतःला मुंबईच्या कॉर्पोरेट बिझनेसशी रिलेशन ठेवायचं आहे म्हणून ते करताय. त्यासाठीचा कारण आता सत्ता जर का झाली आणि शिवसेनेने हा निर्णय घेतला तर काय, तो प्रश्न घेऊन येण्यापूर्वी आणखी एक बातमी आलेली आहे आणि ही बातमी जास्त गंभीर आहे. परळीचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे पंकजा मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊ केलेला आहे. पंकजा मुंडे यांच्या वर्चस्वाखालीच बीड जिल्हा ओळखला जातो. तिथे परळीमध्येच त्यांना धक्का मोठ्या प्रमाणात बसला आणि त्याचा जिव्हारी लागल्यामुळे हा सगळा पराभव, हा अपमान, त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. उद्धव मोरे आपले प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिक म्हणतायत. उद्धव, नेमकी काय बातमी आहे? पंकजा मुंडेंचं काय म्हणणं आहे? प्रसन्न सर, हल्लीमध्येच नगरपालिकेचे निवडणुका ज्या आहेत ते परळीमध्ये झाल्या होत्या. परळी नगरपालिका परिषदमध्ये पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव धनंजय मुंडे यांनी केला होता आणि आताही जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 6 पैकी 6 जागेवर धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजय झाले. तर पंकजा मुंडेंना सपशेल ह्या निवडणुकीमध्ये अपयश आलेलं आपल्याला दिसतंय आणि ह्याच पराभवाची जबाबदारी पंकजा मुंडे यांनी स्वीकारलेली आहे आणि त्यांनी मुख्यमंत्र्याकडे राजीनामा देणार असल्याचंही आताच परळीमध्ये पत्रकारांना बोलताना सांगितलेलं आहे. अर्थात म्हणजे ही निवडणूक खरंच धक्कादायक ठरलेली आहे. मुंबईमध्ये या निवडणुकीने किरीट यांचा, काँग्रेस पक्षाध्यक्षांचा राजीनामा घेतला, संजय निरुपमांचा. तिकडे बीडमध्ये पंकजा मुंडेंना मात्र याचा धक्का पचवता आला नाही, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. पुन्हा एकदा आपण चर्चेमध्ये इकडे येऊयात. हे सगळं चालू राहील, पण मला सध्या सगळ्यात मोठी इंटरेस्टिंग बाब ही मुंबईसाठीची आहे. केतकर सर, हा कार्यक्रम इथे आत्ता तात्पुरता संपवण्यापूर्वी शेवटचा प्रश्न तुम्हाला, जर का या स्थिर आणि भक्कम पाठिंब्याच्या लोभापायी शिवसेनेने समजा हे स्वीकारलं अवतान किरीट सोमय्यांचं, तर होईल काय? शिवसेनेचं अवमूल्यन होईल आणि शिवसेनेला त्याचा फटका लगेच 2019 मध्ये बसेल. कारण जी भूमिका किरीट सोमय्यासारखी बदलतात तशीच भूमिका उद्धव आणि शिवसेना पण बदलते. अशी जर शिवसेनेची प्रतिमा झाली तर आत्ता शिवसेनेच्या लढाऊपणाच्या प्रतिमेमुळे, आणि ते सुद्धा सत्तेत मोदी असताना, आपण त्या सत्तेत असताना अशी भूमिका घेणे अतिशय कठीण असताना उद्धव ठाकरेंनी ती भूमिका घेतली लढाईची, त्याच्यामुळे मिळालेला पाठिंबा आहे. जर ते आता एकत्र लढले असते तर शिवसेनेला एवढ्या जागा मिळाल्या नसत्या. कारण लोकांचा प्रक्षोभ जो आहे तो आता भाजप विरोधी आहे, त्यामुळे त्यांना मतं मिळाली आहेत. जर त्यांनी हे सोडूनच दिलं तर गेला तो प्रक्षोभ पाण्यात. आणि शेवटचा प्रश्न फक्त, या सगळ्याचे आता 2.5 वर्षांवरती 2001 निवडणूक, होईल मग 2.5 वर्षांवरती निवडणूक आलेली आहे. 2.5 वर्ष म्हणजे शेवटचं वर्ष जवळपास जातच निघून. या अंतरामध्ये हे सगळं ज्या गोष्टी होत चाललेल्या आहेत, 11 तारखेला आपल्याला आणखी भाजपचं कळेल, याचे रिपरकेशन्स तुम्ही कसे बघताय?
माझ्या मते जर हा का ऍक्सिलरेट होईल का इफेक्ट? जर 11 तारखेच्या निकालांमध्ये 5ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला सेटबॅक बसला, जो बसू शकतो, हो. निश्चित बसू शकतो, म्हणजे त्यांना खूप जागा मिळतील का कमी जागा मिळतील नाही, नंबर 2 ला जरी ते आले तरी तो सेटबॅक आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या निवडणुकांनुसार त्यांना 328 जागा मिळायला पाहिजेत. 328 विधानसभा मतदारसंघात त्यांना बहुमत आहे. त्या 328च्या अगदी 200 झाले तरी 128 कमी झाल्या. त्याचप्रमाणे 200 पेक्षा कमी झाले तर अजून खाली गेले. आत्ताचा तर्क असा आहे, ओपिनियन पोल्सवर मी जास्त विश्वास ठेवत नाही, पण आत्ताचा तर्क असा आहे की ते 100-120च्या पुढे जात नाहीत. आणि जर ते 100-120 झाले तर त्यांचा तिसरा क्रमांक घेऊ शकेल. अखिलेश पहिला, मायावती दुसरी, किंवा मायावती पहिली आणि अखिलेश दुसरा आणि भाजप तिसरा. अशी जर परिस्थिती पंजाबमध्ये आली की आप आणि काँग्रेस तिथे आहेत, भाजप नाही, गोव्याचा हंग असेंब्ली आली, तर शिवसेनेला विचार करायला लागेल की आता ह्या बुडणाऱ्या जहाजात, त्या टायटॅनिक शिपमधलं शेवटचं दृश्य जे आहे चित्रपटात, तर या बुडणाऱ्या जहाजात किती राहायचं का आता पळून जायला सुरुवात करायची. एक्झॅक्टली. इकडे या कार्यक्रमामध्ये आपण मी नंतर सुरू राहणारच आहे ही आपली चर्चा. आता या तात्पुरत्या या सेगमेंटपर्यंत आपण इथे थांबतोय. आपल्यासोबत आता या सगळ्या मान्यवरांनी गेल्या इतका काळ आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबतोय, पण इथे थांबणार असतो तरी चर्चा थांबणार नाहीये. चर्चा आणि विश्लेषण सुरू राहणार आहे, कारण आपण विसरायला नको की अजून सगळा निकाल स्पष्टपणे हाती यायला अजून वेळ आहे. त्या बातम्या आपण सगळ्या बघतोय. तुर्तास इथे थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.